कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये आज कावड यात्रा निघणार आहे आणि या कावड यात्रेची तयारी जी आहे ते हिंगोलीमध्ये पूर्ण झालेली आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। काय कावड यात्रेचं नेमके आख्यायिका काय आहे आणि कावड यात्रा कशी सुरू होणार आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिंचाळेश्वर महादेव ते ओम कयादू अमृतधारा महादेवपर्यंत ही कावड यात्रा येत असते। या कावडाला सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा हाजरी लावणार आहेत आणि सर्व शिवभक्तांना ते शुभेच्छा देणार आहेत। ही कावड यात्रा श्रावण मास निमित्ताने ही कावड यात्रा निघत असते। आपण दरवर्षी आपल्या TV9च्या माध्यमातून महाराष्ट्राला डोळे म्हणजे पारणं फिटणारी ही एक सोहळा असतो आणि या ठिकाणी तो आता चालू झालेला आहे। खरं तर तुम्ही आज महादेवाचंच रूप अवतार गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहे ते सगळं काय नेमकं? हे काहीच नाही, भोळ्या शंकराची कृपा आहे आणि भोळ्या शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी ही कावड यात्रा असते। 1 महिना कडकडीत उपास असतो। 1 महिना म्हणजे बेलपत्र हे महादेवावरती चढून हे या ठिकाणी हा श्रावण महिना म्हणजे हिंदुत्वाचा हा पवित्र महिना आहे। खरं तर आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल का? मला असं वाटते की तुमच्या माध्यमातूनच आपण दरवर्षी दाखवता। यावर्षी आता हे निवडणुकीचं वर्ष आलं म्हणून आपण निवडणुकीचं वर्ष म्हणता, पण हे निवडणुकीचं वर्ष नाही, हे एक हिंदुत्वाचा सण आहे आणि याच्यामध्ये सर्व शिवभक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात। साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये किती वाजता आगमन होईल आणि त्यांचा भाषणानं समारोप होणार आहे का? दुपारी 5 वाजता मुख्यमंत्री साहेब कावडीला हजेरी लावतील। 5 किलोमीटर ते पदयात्रेमध्ये सामील होतील आणि शेवटी 6-6:30 वाजता ते सर्व शिवभक्तांना संबोधित करतील आणि त्या ठिकाणी सांगता होईल। दादा, या कावड यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना काही इशारा आहे का? विरोधकांना मला वाटते की हे देवाचं स्वरूप आहे आणि विरोधकाला काय सांगायची आवश्यकता आहे, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे विरोधकाला काही नाही। विरोधकाला सुद्धा माझं म्हणणं आहे की या कावड्यामध्ये सामील व्हा आणि भोल्या भक्ताचं दर्शन घ्या। मला वाटते आपलं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। विरोधकांनीही या कावड यात्रेमध्ये सामील व्हावं आणि भोळ्या शंकराचं दर्शन घ्यावं असं आव्हान जे आहे ते आमदार संतोष बांगर यांनी केलेले आहे। कॅमेरामन सुशांत, मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।